आम्हा सर्वांच्या मार्गदर्शिका आदरणीय सौभाग्यवती चित्रलेखा मानेकरकर उर्फ ताईसाहेब यांच्या संकल्पनेतून साकारलेली गेली सलग 25 वर्ष संपन्न होत असलेला रहमतपूर नगरी माहेर वाशिनी आणि अर्थातच त्यांच्याच नावे अर्थात महाराणी जमनाबाई गायकवाड आदर्श माता राज्य पुरस्कार वितरण सोहळ्याच्या निमित्ताने यांच्यावरील उपस्थित असलेल्या सर्व अधिकारी मान्यवर या पुरस्काराचे सर्व पुरस्कारार्थी आमच्यावरती प्रेम करणारे संस्थेवरती प्रेम करणारे भारतीय जनता पार्टीचे आणि सर्व पक्षीय सर्व पदाधिकारी सर्वच मान्यवरांचं मी निवेदक सूत्रसंचालक श्री दीपक साबळेसर शब्दसुमनाने आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय आणि या पुढे सोहळ्याचा प्रस्तावी अर्थातच आमच्या सर्वांच्या मार्गदर्शिका आणि भारतीय जनता पार्टी जगाला व्यवसायिक होणारी स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी त्याग आणि मेहनत आणि कष्ट माहुली केरपासून हायस्कूल ज्युनियर कॉलेज सिनियर कॉलेज कृषी प्रोफेशनल बीकॉम बीएससी कार्यक्रमातून मला भरून लागले. छत्रपती शिवाजी महाराजांना प्रथम वंदन. आजचा हा पुरस्कार ज्यांच्या नावाने दिला जातोय त्या महाराणी जमनाबाई साहेब गायकवाड की ज्यांनी ही एक महाराष्ट्र कन्या या महाराष्ट्र कन्येने बडोद्याचा संस्थानिक सयाजीराव गायकवाड घडवला त्या महाराणीला देखील मनपूर्वक अभिवादन. आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित आमच्या ज्यांचा सन्मान केला जातोय आज त्यांचाच प्रथम मान आहे. त्यामुळे आमच्या तीनही आदर्श माता आज इथं उपस्थित राहिलेल्या आहेत. माननीय श्रीमती मंगलताई घोरपडे इथे आलेल्या आहेत. त्याचप्रमाणे श्रीमती सुमती जांभेकर ताई इथे आलेल्या आहेत आणि त्याचप्रमाणे सातारा जिल्ह्यामध्ये मोराची आई नावाने ज्या ओळखल्या जातात परिचित आहेत त्या ललिता केसवजी या तिन्ही आदर्श मातांचं सुरुवातीलाच मी मनपूर्वक स्वागत करते. कार्यक्रम हा आदर्श माता पुरस्काराचा आज होतो आहे आणि मला आपल्या सगळ्यांना सांगायला आनंद वाटतोय की गेली 24 वर्ष आपण हा आदर्श माता पुरस्कार देतोय आणि आज हे 25वे वर्ष साजरं करायला बावनकुळे साहेब एक डायनॅमिक व्यक्तिमत्व आमच्या महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष सर्वार्थाने सगळ्यांना पुढे चला म्हणणारे आजचे आमचे महसूल मंत्री त्यांच्या हस्ते हा सोहळा साकार होतोय याचा मला खूप आनंद वाटतोय आणि म्हणून बावनकुळे साहेब आपलं मी मनोमन आपल्याला थँक्स देते. मला
वाटत आहे. त्याचप्रमाणे आपले प्रदेशून ज्यांनी अत्यंत चिकाटीने भाजप प्रदेशसाठी अत्यंत चिकाटीने काम करत असलेले आमचे राजेशजी पांडे, ज्यांच्या कामामुळं त्यांना आमदारकी बहाल करण्यात आली, ते आमचे विक्रांत दादा. आजचे आमच्या कराड उत्तरचे सगळ्यांना हवे असे वाटणारे असे आमदार आमचे मनोज दादा. त्याचप्रमाणे प्रियाताई शिंदे, महेश दादा शिंदे यांच्या पत्नी ही जरी ओळख असेल तरी देखील त्या बीजेपीमध्ये फार छान धडाडीने काम करतात अशा आमच्या प्रियाताई पण आलेल्या आहेत. आणि शेवटी किती झालं हा शैक्षणिक कार्यक्रम असला तरी देखील राजकीय परिवार सगळा समोर दिसतो आहे, कारण आम्हाला आपलेसे वाटणार आहे अशी मंडळी आपण बोलवली आहे. त्याच्यामध्ये आमचे सुनीलजी काटकर अख्खा जिल्हाभर दिवस रात्र फिरतात. उदय महाराज इथं नसल्यामुळं थोडंसं अचानक त्यांना फडणवीस साहेबांनी बोलवल्यामुळं ते इथे नाहीत, पण त्यांचं प्रतिनिधित्व करायसाठी आलेले आमचे सुनील दादा काटकर. आणि महत्वाचं म्हणजे आता सगळं भगवं वादळ इकडं आलं ना, ते आमचे विक्रम बाबा घेऊन आले सगळ्यांना. विक्रम बाबा आपण पण इकडे आलेला आहात, आपल्या सगळ्यांच्या प्रति मी आत्मीयता व्यक्त करते. आपण समोरील देखील उपस्थित सर्व माझ्या बंधू भगिनींच्या प्रति आत्मीयता व्यक्त करते. आता या सगळ्यांचं म्हणजे इथं तर दिसतंय आमचं बीजेपीच. आता बीजेपीचे आमचे अध्यक्ष कोण? रेशील दादा. बिचारे धावत पळत हेलिकॉप्टरमध्ये, दादा तुम्हाला जागा मिळाली नाही पण पळत पळत वेळ टाकली तुम्ही, त्यामुळे दादा तुम्ही आलात आम्हाला बरं वाटतं. त्याचप्रमाणे समोर उपस्थित असलेले गावामधील सर्वजण महायुतीचे देखील आहेत. आमचे नगराध्यक्ष, माजी नगराध्यक्ष वासुदेव माने आहेत, आमचे संपतराव दादा आहेत, आमच्या मंडळाचे भीमराव काका आहेत. असे बरेच जण सगळी मंडळी आलेली आहेत. मातांचा सगळा परिवार आलेला आहे. आपल्या सगळ्यांच्या प्रती मी आत्मीयता व्यक्त करते, स्वागत करते. आता हा एक छोटासा आणि वेगळा कार्यक्रम असतो की जो अनेक वर्ष केला जातो. मगाशी मी म्हटल्याप्रमाणे हे 25वे वर्ष आहे आणि त्याला आपल्या बावनकुळे साहेब या आमच्या कार्यक्रमाला आलेले मला खूप आनंद वाटतो. आई हा विषय म्हटला ना की प्रत्येकाच्या आत्मीयतेचा असतो. आई कुणाला हवी नसते आणि आई अशी असते की घर सुटतं पण आठवण कधीच सुटत नाही. घर सुटतं पण आठवण कधीच सुटत नाही. सारा जन्म चालून चालून पाय जेव्हा थकून जातात, शेवटच्या श्वासाला आई हेच शब्द असतात. शेवटच्या श्वासाला आई हेच शब्द असतात. आणि म्हणून गेली कित्येक वर्ष अशा साऱ्या मातांचा सन्मान करण्याचं भाग्य आम्हाला मिळते. अशा अनेक भाग्यवान माता या कार्यक्रमाच्या निमित्ताने इथे आलेल्या. आपल्या व्यासपीठाला आणि समोर देखील सांगावं असं मला सगळ्यांना वाटतं की आदर्श माता म्हणजे असं नव्हे की फक्त आपल्या मुलांना घडवणारी माता, पण एखादी माता स्वतः माता झालेली नसते, तिला ते भाग्य मिळालेलं नसतं, पण ती असे शेकडो हजारो मुलांसाठी काम करत असते. या अगोदरची 2 उदाहरणं मला आपल्या सगळ्यांना सांगावीशी वाटतील की एक आदर्श माता अशा होत्या, कुमारी ज्योती मोसे, की ज्या पुण्यामध्ये राहतात. ही मुलगी 4 वर्षाची असताना तिला डॉक्टरने सांगितलं तिच्या आई वडिलांना की ती 5-6 वर्षाच्या वर जगणार नाही, का तर तिच्या हृदयाला रोग आहे. त्या आई वडिलांनी एवढी हिंमत बांधली आणि तिला सामान्य मुलीसारखं सगळीकडे वाढवलं, खेळायला दिलं, ग्राउंड केलं, अभ्यास केला आणि ती मुलगी चक्क पोस्ट ग्रॅज्युएट झाली. तिला सांगितलं होतं 6 वर्ष तुमचं आयुष्य आहे. त्या मुलीने, त्या ज्योती मुंगसेनी, ज्या मुलांना हार्टला रोग आहे, हृदयाला बोल आहे, अशी सगळी मुलं शोधून काढली आणि सगळ्या मुलांच्या ऑपरेशनसाठी
फिरणं फिरतायत. काही काही असं म्हणजे वाईट वाटतं सांगायला की काही घरांनी त्या मातांना सोडून दिले. अशा सगळ्यांना गोळा हा माणूस करतो आणि जवळजवळ 125 ते 150 माणसांना तो सांभाळतोय. म्हणजे आईचं काम नाही करत. आपण गेल्या वेळेला त्यांचा फार मोठा सन्मान त्यावेळेला केलेला होता. रवी गोडस एक पुरुषाला आपण आदर्श माता म्हणून पुरस्कार दिलेला होता. एक आई अशी होती, जन्मला बाळ तर नुसता गोळा होऊन जन्मला, काही कळत नव्हतं. म्हणजे अपंगत्वाचा प्रकार पेक्षाही पुढं. पण त्या आईने एवढी जिद्द धरली, त्या मुलीला घडवलं. आज ती सेल्स टॅक्स ऑफिसर म्हणून काम करते. म्हणजे अशा ज्या माता आहेत की ज्यांनी वेगळं पण केलं, त्या मातांचा आपण सन्मान आजपर्यंत करत असतो. आजच्या आपल्या पहिल्या माता ज्या आहेत, मंगलाताई घोरपडे, कोणाला माहित नाहीत आमच्या या मनोज दादांच्या माताशी. त्यांनी स्वतः राजकारणात सक्रिय होता, त्यांचे पती राजकारणात सक्रिय होते. आणि महत्वाचा विषय, ज्या वेळेला आपण असं सिलेक्शन करतो त्यावेळेला त्याच्यामध्ये एक बघितलं जातं की त्या मातेने वेगळं काय केलं. मला सांगा, आजकालच्या दिवसात एकत्र कुटुंब गच्च बांधून ठेवणं सोपं नसतं. हे आमच्या मंगलताईंनी केलं. त्यांचे पुतळे कुठले, मुलं कुठले, सुना कुठली, कुणाची काय, कुठले नाते माहीत नाही. त्यांचं घर एक आहे, ते म्हणजे घोरपडे घर. आणि हे सगळं केलेलं आहे आमच्या मंगलताईंनी. सगळ्यांना सांभाळून एकत्र ठेवलं आणि इतकी छान मुलं मिळवली. आज दादाच आमच्या अंतरपदाला पोहोचले. प्रत्येकामध्ये काहीतरी क्वालिटी असतात, गट्स असतात, त्याप्रमाणे प्रत्येकाला मिळत असतो. गेले 10 वर्ष दादा तुमच्याबरोबर आम्ही आहे. आता रामाला लक्ष्मण लागतो, इकडे लक्ष्मण खाली बसलेत आमचे संग्राम. लक्ष्मण खाली, हायली एज्युकेटेड आमचे नाना. मुलगा पुतणे काय नाही, अख्खं घरासाठी समाजासाठी काम करतायत. आणि मला एक आवडलं की मी ज्या वेळेला मी सगळे इलेक्शन उदय महाराजांचं असेल, दादांचं असेल, जिल्हाभर फिरत होते, त्यावेळेला एक मला आवडलं की फक्त इलेक्शन पुरतं नाही तर त्यांच्या सगळ्या सुना असतील, बाकी सगळ्या गावागावामध्ये रोज कोणतरी पोहोचतो. विशेष आहे माणसांमध्ये राहणारी हे जे कुटुंब आहे, त्या कुटुंबाला एकत्रित ठेवणारी जी आमची माता आहे, त्या आमच्या मंगलताई आहेत. त्यांचा जरूर आपण सन्मान करू इच्छितो. त्यानंतर दुसऱ्या ताई आमच्या आलेल्या आहेत, जांभळीकर ताई, श्रीमती सुमतीताई जांभळीकर. मगाशी त्यांना मी भेटते त्यावेळेला इतक्या उपक्रमशील आहेत या वयात देखील चिपळूणमध्ये. त्या एवढं चांगलं काम करतात. कोकण वुमन युथ अँड स्टुडंट डेव्हलपमेंट सेंट्रल सोसायटी त्यांनी स्थापन केलेली आहे. आणि त्या शाळा नॉर्मल मुलांसाठी करतात, पण मतिमंद मुलांसाठी त्यांचं काम फार चांगलं आहे. आणि त्याचबरोबर फार मोठं महिला मंडळाचं काम आपण करतायत. सगळ्या महिला मुलींना एकत्र करतायत आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी ताई आपला आजपर्यंतचा प्रयत्न आहे. आपली समाजाप्रतीची जी संवेदनशीलता आहे, समाजाप्रतीची बांधिलकी आहे, त्याच्याबद्दल आम्ही सर्वजण आपला जरूर आदर करतो. शेवटच्या एक ज्या आपल्या 3 नंबरच्या आहेत साहेब, हे एक वैशिष्ट्यपूर्ण बाई आहे. अजिंक्यतारा किल्ला जो आमचा आहे, त्या अजिंक्यतारा किल्ल्याच्या पायथ्याशी ह्या आमच्या ताई राहतात, ललिताताई. आणि गेली 16 वर्ष मोरांना हात मारत फिरतात. अरे बाळा ये रे, बाळा इकडे ये रे, तुला दाणा देते. अशा पद्धतीत त्या किलोमीटरच्या किलोमीटर जातात. कॅनमध्ये पाणी आणि हातामध्ये धान्याची पिशवी घेऊन ही बाई अख्खा अजिंक्यतारा सगळीकडे फिरत असते. आणि आणखी वैशिष्ट्य म्हणजे सगळ्यांना सांगायचं साहेब की ह्या बाई आता मोरांना इतक्या परिचित झाल्या की मोर त्यांना चालू देते. सगळ्या घराच्या समोर त्यांची येऊन थांबतात. आणि हे शेकडो मोरांची आई होऊन राहिलेल्या ह्या आमच्या ललिताताई आहेत. त्यांनी दुसरं एक काम चांगलं केलेलं आहे की वणवे लागतात, तर वणवे लागू नये त्याच्यासाठी सगळीकडे त्या जागृती करतात. डोंगराच्या पायथ्याशी सगळीकडे वरती जाऊन वगैरे आणि लोकांना सांगतायत की ह्याच्यामध्ये सगळं खाप वगैरे जरा काळजी घ्या, कारण अजिंक्यतारा बघायला खूप लोक येत असतात तिथे. आणि त्याचप्रमाणे त्यांनी सगळीकडं कचरा आणि बाकी सगळ्या ज्या गोष्टी आहेत आजूबाजूला कचऱ्यासाठी शासन आपल्याला खूप चांगलं योजना देते. स्वच्छ भारत मिशन आपली आहे. तर हे मिशनचं कामाच्या अगोदरच त्या कुठेही जाऊन कचरा करतात.
मिळालेले आहेत. अत्यंत चांगल्या पद्धतीत आपण तिघीही काम करताय आणि तुम्ही तिन्ही मातांच्या प्रती मला खूप आत्मीयता व्यक्त करावी वाटते. शेवटाकडे येताना फक्त साहेब एकच सांगितलं की मागेही आपल्याला बोलले होते आमच्या जमुनाबाई राणी राणीसाठी. कारण एक सांगा मला साहेब की एक महाराष्ट्रातली कन्या 14-15 वर्षी लग्न होतं की तिकडे बडोद्याला राणी होते आणि राणी झाल्यानंतर अनंत तिला अडचणी येतात. या सगळ्या अडचणी संस्थान वाचवण्यासाठी आणि तो राजा घडवण्यासाठी त्या बाईंनी केलेलं काम, या महाराणीने केलेलं काम जर बघितलं तर मला नेहमी म्हणून मी म्हणते की एका महाराष्ट्र कन्येने गुजरातचा राजा घडवण्याचं जबरदस्त काम केलेलं आहे. आणि म्हणून महाराणीच्या प्रती मी आत्मीयता व्यक्त करते. साहेब त्या 1898ला त्या केल्या. वय पण फार छोटं होतं. 1854 जन्मल्या त्या, रहमतपूर गावी जन्मल्या. आणि ही बाई जेव्हा तिकडे गेली त्यावेळेला त्यांना त्रास झाला. त्यावेळेला सगळेजण म्हणत होते संस्थानातले लोक की तुम्ही माहेरी जा. पण त्यांनी एक सांगितलं की ज्या ताठ मानेने मी राणी होऊन बडोद्याला आले त्याच ताठ मानेने मी राणी असतानाच बडोद्याला जाईल. आणि त्यांनी मग ते दत्तक विधान केलं. सयाजीरावांना घेतलं, त्यांना घडवलं आणि एक सुंदर चांगला राजा त्यांनी सयाजीरावांना घडवण्याचं मोठं काम केलं. महाराज आपल्याला विनंती साहेब आपल्याला विनंती आहे. मी फडणवीस साहेबांशी पण बोललेले आहे. शेवटी आपण आमचा निरोप जो साहेबांपर्यंत द्याल तो त्याला फार भेटेल असेल. म्हणून माझं खूप इच्छा आहे आणि आमच्या सगळ्या रहमतपूरकरांची इच्छा आहे की अशी जी महाराणी ही ह्या गावात जन्मली त्या महाराणीचं इथं स्मारक व्हावं. पण स्मारक म्हणजे पुतळा नव्हे, स्मारक म्हणजे पुतळा नव्हे. एक छान छोटासा पॅलेस असावा 2 मजली. त्याच्यामध्ये एक हॉल हा संपूर्ण त्यांची माहिती असावी चित्र रूपामध्ये, कारण त्या बाईने तेवढ्या खस्ता खाल्लेल्या आहेत. आणि दुसरा हॉल असावा माझ्या या सगळ्या महिला भगिनींची सारी जे काही कार्यक्रम होतील, प्रशिक्षण होतील, त्यांना जे करायचे त्या माझ्या महिला भगिनींसाठी राहील. कारण हे एका महाराणीचं स्मारक असेल. म्हणून माझी खूप मनपूर्वक साहेब विनंती आहे. मी गेले 7-8 महिने खूप चक्रा मारलेल्या या विषयासाठी. आपण इथे आलेला आहात म्हणून मी हक्काने आपल्याला सांगते आणि आपण जरूर या विषयामध्ये लक्ष घालाल असं मी प्रार्थना करते. जाताना एवढंच सांगते, ज्या वेळेला मी एक महिला म्हणून समाजात काम करत असते अनंत अडचणी माझ्या माता भगिनीने येतात हे मला माहिती आहे. त्यातूनही बाई ही काम करत असते. आज इथं जरी पक्षीय काही नसलं तरी पक्षासाठी काम करणाऱ्या महिला आहेत. स्वतःचं घरदार सांभाळून दिवस रात्र काम करणाऱ्या. कारण मी जी इलेक्शन बघितली त्यावेळेला माझी महिला कामच करत होती. म्हणून तिला सन्मान माझ्या महिलेला मिळायला पाहिजे असं मला सतत मनामध्ये वाटतं. आणि ती इच्छा मी आपल्याजवळ व्यक्त करते. महिलेच्या प्रती जी आज समाजामध्ये विकृती निर्माण व्हायला लागलेली आहे, मला अभिमान आहे की लगेच त्याच्यावर शासन ऍक्शन घेते. पण हा विकृतपणा कमी होण्याच्या दृष्टीने बऱ्याच गोष्टी करण्याची गरज आहे. आणि शेवटी शासन जे करेल ना त्यालाच यश येणार आहे. आमच्यासारख्या छोट्या छोट्या समाजसेविका ह्या विषयासाठी खूप बाहेर लढतायत, त्यांचं काउन्सिलिंग करतायत. छोट्या छोट्या मुलींचं काउन्सिलिंग मी गावोगाव कॉलेजमध्ये सगळीकडे जाऊन मी करत असते. पण आमचे हात तोकडे पडतात. म्हणून आपल्याला तीच विनंती आहे की हे महाराष्ट्र शासन इतक्या जोरदारपणे आज आपल्या इथं बसलेलं आहे. आमचे मोदीजी जे एक जागतिक व्यक्तिमत्व आहे, जे खऱ्या अर्थाने देशाला महापुरुष बनवायला निघालेले आहेत. आमचे फडणवीस साहेब एवढं कर्तृत्ववान नेतृत्व आहे. एवढंच बोललं की त्यांच्या गोष्टी लक्षात येतात, कार्यकर्ते लक्षात राहतात. समाजासाठी जे आलेले विषय आहेत ते प्रत्यक्ष आणि प्रकर्षाने घेतले जातात आणि त्याच्यावर मार्ग काढले जातात. आणि त्यामुळेच आमच्या लाडक्या बहिणी असो, शेतकरी असो, सगळा समाज असो हा आमच्या मोदीजींवर आणि आमच्या देवेंद्रजींवर अक्षरशः फिदा आहे. साहेब आपण त्यांच्याबरोबर काम करता, त्यांच्या अत्यंत जवळचे आपण आहात. म्हणून ह्या 2 गोष्टी की महाराणीचं एक स्मारक म्हणून आणि माझी माता भगिनी जी समाजात काम करते, नोकरदार आहे, शेतात काम करते, तिला खऱ्या अर्थाने प्रोटेक्शन मिळावं यासाठी आता आपल्याला सरकारने काम करणं खूप गरजेचं आहे. साहेब तुम्ही आलेला आहात, तुमचा जास्त वेळ मला घ्यायचा नाही. आपण सगळेजण आलेला आहात. आपल्या सगळ्यांच्या प्रती मी आत्मीयता व्यक्त करते आणि आपल्या सगळ्या व्यासपीठाला पुन्हा एकदा नमन करते आणि
गेल्या 30 ते 35 वर्षाचा आपला राजकीय सामाजिक प्रवास गेल्या 10 वर्षापूर्वीपासून आपण भारतीय जनता पार्टीच्या या प्रवासाशी जोडले गेला. प्रथम राष्ट्र, नंतर पक्ष आणि नंतर स्वतः विचार अंगीकारला आणि म्हणून पक्ष नेतृत्वाने आपल्यावरती राज्य पातळीवरची जबाबदारी निसंकोचपणे भारी केलेली आहे. भविष्यातही आपल्याकडून पक्ष नेतृत्वाकडून याहीपेक्षा मोठं समाजकार्य करावं ही आम्हा रेणुकरांची एक अपेक्षा. यानंतर अतिथी देवो भव आलेल्या मान्यवर पाहुण्यांचा सन्मान आणि सत्कार. या कार्यक्रमाच्या निमित्तानं आजचे प्रमुख पाहुणे आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या राजकारणातील एक धुरंधर व्यक्तिमत्व महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री यांचा सन्मान आणि स्वागत या ठिकाणी करायचे. म्हणजे आपल्या सर्वांच्या जोरदार तालींची अपेक्षा आहे की स्वागत नसेल हे तर आम्ही फक्त जिंकणार. आपल्या पदस्पर्शानं पावन झाला हा सोहळा. आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष भारतीय जनता पार्टी प्रदेश सरचिटणीस आदरणीय राजेश पांडे साहेब आपण उपस्थित आहात. आदरणीय ताईसाहेबांना विनंती आपण पांडे साहेबांचा सन्मान करायचा आहे. आदरणीय राजेजी पांडे साहेब सरचिटणीस भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश आपला सन्मान या कार्यक्रमाच्या निमित्तानं आवर्जून उपस्थित असलेले कराड उत्तरचे दमदार आमदार आदरणीय आमदार मनोहरदादा घोरपडे आपण उपस्थित झाला. आदरणीय ताईसाहेबांना विनंती आपण आदरणीय आमदार साहेबांचा सन्मान आपल्या शुभहस्ते या ठिकाणी करायचा. आदरणीय आमदार विक्रांतजी पाटील साहेब आपलाही सन्मान होतोय. ताईसाहेबांना विनंती आदरणीय आमदार विक्रांतजी पाटील साहेबांचा सन्मान. यानंतर महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आदरणीय विक्रमजी पावसकर बाबांचाही सन्मान होतोय. पंचक्रोशी शिक्षण संस्थेचे संचालक माननीय हर्षवर्धन कदमदादांना विनंती आपण पावसकर साहेबांचा सन्मान करायचा आहे. हर्षवर्धन कदमदादा संचालक पंचक्रोशी शिक्षण मंडळ आदरणीय विक्रमजी पावसकर बाबांचा सन्मान. यानंतर या शुभसोहळ्याची शोभा वाढवण्यासाठी कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे कृष्णा कोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष आदरणीय नंदाराभाईजी शिंदे साहेब यांच्या सुविद्य पत्नी आणि भारतीय जनता पार्टीच्या सातारा जिल्हा कोर कमिटीच्या सदस्या आदरणीय डॉक्टर प्रियाताई महेश शिंदे यांचाही या ठिकाणी सन्मान होतोय. आमच्या मौलिक एज्युकेशनच्या मॅनेजिंग सभापती प्रियांका यांना विनंती आपण या ठिकाणी सन्मान आणि स्वागत करायचे. सातारा जिल्हा भारतीय जनता पार्टी लोकसभेचे संयोजक आदरणीय सुनील दादा काटकर आपण उपस्थित आहात. हर्षवर्धन कदमदादांना विनंती आपण आदरणीय सुनील दादा काटकर यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. ओठानं जे जमत नाही ते फुलं बोलतात, मनातील नेमक्या होणं ते रंगातून बोलतात, मनातील शब्द मनापासून स्वागत करण्यात गरज आनंद असतो. अशी आपण सर्व स्वागतांना मंडळी सातारा जिल्हा परिषदेचे माजी पुरुष आणि पशुसंवर्धन समितीचे सभापती या विभागाचे लोकनेते आदरणीय विक्रम काका पाटील आपण उपस्थित झाला. आपलाही सन्मान आदरणीय हर्षवर्धन कदमदादांना विनंती आपण त्यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. तुका म्हणे माय बाप अवघे ते देवाचे स्वरूप, देवापेक्षाही आई वडील कमी नसतात. म्हणजे वडील सह्याद्रीच्या पहाडासारखे खंबीर असतात, मात्र आई वात्सल्याचा धन असते, आई मांगल्याचं प्रतीक असते. अशा या थोर विभूती अंतात आमच्या आदर्श मानवाचा सन्मान आणि सत्कार सोहळा. सर्वप्रथम या शुभप्रसंगी महाराणी जमनाबाई गायकवाड आदर्श माता राज्य पुरस्कार विजेत्या श्रीमती मंगलताई भीमराव घोरपडे या मुलीच्या मंडळी एका जोरदार कार्यात आदरणीय मनोहरदादा घोरपडे यांच्या मार्गदर्शन आणि आजच्या अमृत
धन्यवाद माऊली, धन्यवाद. यानंतर महाराणी जमनाबाई गायकवाड आदर्श माता राज्य पुरस्कार, द्वितीय गायकवाड आदर्श माता राज्य पुरस्कार. यानंतर महाराणी जमनाबाई गायकवाड आदर्श राज्यमाता या पुरस्काराने सन्मानित करीत आहोत. माझ्या माऊली आणि सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती जांभेकर या माऊलींना आम्ही सन्मानित करतोय. चालू वर्षीचा महाराणी जमनाबाई गायकवाड आदर्श राज्यमाता पुरस्कार. आई नाव परमात्म्याचे, आई नसे केवळ काया, आई बोलझळ ब्रह्माया, आई गगन भरारी, आई पंढरीची वारी, आई दुधाळ सावली, आई आभार माऊली. धन्यवाद. समस्त माई माऊलींचा सन्मान. या सर्व माऊलींना शतशः प्रणाम. सर्व मान्यवरांचे मनस्वी आभार. आपण सर्वांस विनंती, आपण स्थानापन्न व्हा. यानंतर या सत्कार सोहळ्याच्या निमित्ताने या सत्काराला उत्तर देण्यासाठी आदर्श माता मंगलताई घोरपडे, श्रीमती मंगलताई घोरपडे यांचे सुपुत्र आणि कराड उत्तरचे दमदार आमदार आदरणीय आमदार मनोजदादा घोरपडे आपण आदरणीय ताई साहेब यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी आदर्श माता पुरस्कार दिले जातात आणि त्या पुरस्काराच्या निमित्तानं आज खरं तर आम्ही पण खूप नशीबवान आहोत की आमच्या मातेला त्या ठिकाणी हा पुरस्कार मिळतोय आणि तो पुरस्कार देण्यासाठी जगामधील सगळ्यात नंबर 1 ची पार्टी भारतीय जनता पार्टी आणि या भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तसंच महाराष्ट्र शासनामध्ये महसूल मंत्री आमचे मार्गदर्शक आदरणीय नामदार श्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांच्या हस्ते आज हा पुरस्कार वितरित करण्यात आला. या कार्यक्रमासाठी विशेष उपस्थित असलेले आमचे सहकारी मित्र मान्य आमदार विक्रांतजी पाटील तसंच सातारा जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील दादा कदम, त्याच पद्धतीनं या ठिकाणी उपस्थित असलेल्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रलेखा मानेताई, विक्रम बाबा पावसकर प्रदेश उपाध्यक्ष, सचिनरावजी पाटील काका मंडल अध्यक्ष, सुनील तात्या काटकर संयोजक सातारा लोकसभा, तसंच भारतीय जनता पार्टीचे नेत्या प्रियाताई शिंदे, अंजलीताई जाधव, वासुदेव माने काका माजी नगराध्यक्ष, तसंच संपतदादा माने, भारतीय जनता पार्टीचे महामंत्री राजेशजी पांडे, विठ्ठलजी बलशेटवार, जयंत माने सर,
गणेश घोरपडे, संतोषी खनसे, विकासांना गायकवाड, अरुण माने सर, विक्रमजी माने, तात्यासाहेब साबळे, सुरेश भोसले बापू, ऋषिकेश तुपे, सुभाषजी पंडित, कृष्णजी शेडगे, मामा या ठिकाणी उपस्थित असलेले शंकरराव भोसले, सतीशजी भोसले, जगदीशजी गायकवाड, शेखर माने, प्रकाश बापू माने, कोणीराव बापू माने, शंकर पाटील आणि या ठिकाणी उपस्थित माझे सर्व कुटुंबीय. खरं तर आई हा शब्दच असा आहे की या शब्दामध्ये संपूर्ण विश्वच या ठिकाणी साकारलं जातं. अशा पद्धतीचा आई हा शब्द आहे. आणि खरं तर आम्ही खूप नशीबवान भावंड आहोत की या आईच्या पोटी या ठिकाणी आम्हाला जन्म घेतला. खऱ्या अर्थानं या ठिकाणी माझे वडील सुद्धा जिल्हा परिषदला सदस्य होते 13 वर्ष. ते 1980 ते 92 आणि त्यानंतर एक 8-10 वर्ष ते सक्रिय राजकारणामध्ये होते. परंतु या राजकीय जीवनामध्ये असताना सुट्टीच्या दिवशीच कधी त्यांची भेट झाली तर आमची होत होती. पण इतर वेळेला जे काही संस्कार असतील या ठिकाणी मोठमोठी स्वप्न बघायला आणि ती स्वप्न साकारायला या ठिकाणी जे बळ दिलं, जी शक्ती दिली, जे संस्कार दिले त्यांच्या आईने. खरं तर 2000 सालापासून 2012 पर्यंत आम्ही सुद्धा उद्योगधंद्यामध्ये होतो. राजकारणापासून थोडे बाजूला होतो. परंतु उद्योगधंद्यामध्ये चांगल्या पद्धतीची प्रगती झाल्यानंतर राजकारणामध्ये सुद्धा जे काही पुनरागमन झालं ते त्यावेळेला जिल्हा परिषदला मतदारसंघ महिला राखीव झाला. त्या माध्यमातून आईला या ठिकाणी जिल्हा परिषदसाठी उभं केल्यानंतर खऱ्या अर्थानं आमचं राजकारणामध्ये पुनरागमन हे आईच्या रूपानं त्या ठिकाणी 2012 सालापासून झालं. जवळपास 13-14 वर्षामध्ये एक अतिशय चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी संघटन बांधता आलं. भारतीय जनता पार्टीमध्ये या ठिकाणी आम्ही 2014 पासून या ठिकाणी राजकीय सुरुवात केली आणि त्या माध्यमातून खऱ्या अर्थानं या ठिकाणी आज बावनकुळे साहेब असतील, आदरणीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील आणि यांच्या आशीर्वादाने या ठिकाणी एक अतिशय चांगल्या पद्धतीने एका सर्वसामान्य कुटुंबातील मुलगा जो फक्त भारतीय जनता पार्टीत मला या ठिकाणी खऱ्या अर्थानं आमदार करू शकली. दुसऱ्या पार्टीमध्ये असं माझा जर वारसा नसेल तर या ठिकाणी कुठेही अशा पद्धतीनं सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तीला त्या ठिकाणी संधी देता येते. खरं तर हा जो काही पुरस्कार आहे हा माझ्या घरामध्ये दुसऱ्यांदा हा पुरस्कार येतो. माझ्या आजींना सुद्धा या ठिकाणी ताई साहेबांच्या माध्यमातून माझं हा आदर्श माता पुरस्कार दिला गेलेला होता. त्यामुळे आज मी दुसऱ्यांदा खरं तर या घरच्या कार्यक्रमासाठी मला या ठिकाणी उपस्थित राहता आला. आज ताईंच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर पंचक्रोशी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून एक अतिशय चांगल्या पद्धतीचं शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम आहे. परंतु त्याही पद्धतीनं या ठिकाणी सामाजिक काम सुद्धा त्यांचं या ठिकाणी फार मोठं आहे. त्याच पद्धतीने राजकारणामध्ये सुद्धा एक आदर्श असं राजकारणी व्यक्तिमत्व म्हणून सुद्धा ताईसाहेबांना राजकारणी म्हणताच येणार नाही. कारण 100% त्या समाजकारणामध्ये कायम स्वतःला गुंतवून घेतलेलं असतंय आणि त्या माध्यमातून एक अतिशय चांगल्या पद्धतीचं त्यांचं सुद्धा एक फार मोठा लोकसंग्रह या ठिकाणी आहे. आज ज्या नावे हा पुरस्कार दिला जातोय त्या संदर्भात ताईंनी आम्ही सुद्धा साहेब मागच्या काही दिवसामध्ये या ठिकाणी ज्या राजमाता आहेत त्यांच्या नावे या ठिकाणी या रहमतपूर नगरीमध्ये एक चांगल्या पद्धतीचं स्मारक असावं आणि त्यांच्या आठवणीनं या ठिकाणी उजाळा दिला जावा आणि त्याच पद्धतीने या ठिकाणी या रहमतपूर नगरीच्या वैभवामध्ये सुद्धा एक अतिशय चांगल्या पद्धतीची भर पडावी अशा पद्धतीचा प्रयत्न जे मागचे 1 वर्ष झालं या ठिकाणी करतायत. परंतु आपल्या आज या ठिकाणी मी आपल्यालाही हे मागणं करतो की आमच्या रहमतपूर नगरीमध्ये हे जमनाबाई राणी साहेबांचं स्मारक म्हणून आणि त्यांचा इतिहास या ठिकाणी आम्हाला या सगळ्यांना इथून पुढच्या काळामध्ये प्रेरणादायी राहण्यासाठी एक अतिशय चांगल्या पद्धतीचं स्मारक या ठिकाणी होण्यासाठी आपलेही आशीर्वाद या ठिकाणी आम्हाला गरजेचे आहेत. ते आपण या ठिकाणी द्या अशी अपेक्षा व्यक्त करतो. खरं तर आज मी जसं म्हटलं तसं आम्ही खरंच सगळेच या ठिकाणी भाग्यवान आहोत
की आम्हाला आमच्या आदर्श मातेच्या पोटी जन्म घेता आला आणि एक अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी आमच्या जीवनामध्ये चांगले संस्कार आमच्या आई वडिलांनी आम्हाला दिले, त्या माध्यमातून चांगल्या पद्धतीनं या समाजामध्ये घडता आलं, याचं सर्व श्रेय या ठिकाणी मी माझ्या मातोश्रीनं देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री, भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष आदरणीय आमदार चंद्रशेखर सर्वांच्यासाठी भारत माता की. मी नागपूरवरून आलो, रहमतपूरचा आवाज जर मुंबईत नाही गेला तर कसं होईल. माझे त्यांनी मला इतक्या दूर आणि आमच्या आईचा पुरस्कार देण्याकरता आलो आहे, आवाज जरा मजबूत असला पाहिजे, तुमचा सपोर्ट मिळाला पाहिजे. भारत माता की. अर्धे तास खाली झाले. तुम्ही कार्यक्रमात आहे ना, तुमचा सपोर्ट पाहिजे कार्यक्रमाला. आमचा तर आहे, तुमचा असला पाहिजे. भारत माता की. वंदे छत्रपती शिवाजी महाराज की. जय शिवाजी, जय शिवाजी. महाराजा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की. जय श्रीराम. हर 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 हर. आपल्याकरता अत्यंत आनंदाचा दिवस आहे की आपल्या सर्वांच्या हृदयामध्ये आणि आपल्यावर त्यांचे संस्कार आहे असे अशा महाराणी जमुनाबाई गायकवाड आदर्श माता पुरस्कार या सोहळ्याकरता आपण आणि खास करून मी आधीच सांगितलं, ज्यांच्या आमच्यावर संस्कार अशा महाराणी जमुनाबाई गायकवाड यांच्या मूर्तीला अभिवादन करण्याकरता आपण या कार्यक्रमाला आहोत. खरं तर पंचक्रोशी शिक्षण मंडळाच्या वतीने मागच्या 25 वर्षापासून आमच्या चित्रलेखाताई माने आणि आमची संपूर्ण टीम हा उत्कृष्ट सोहळा, पुरस्कार सोहळा या ठिकाणी समाजातल्या आमच्या समाजसेवी आईंचा सन्मान करण्याकरता आयोजित करत आहे. मला आज या गोष्टीचा आनंद आहे की आजच्या कार्यक्रमाला मला जेव्हा त्यांनी खूप आग्रह केला, कारण त्यांनी मला 4-5दा या विषयाचा आग्रह केला की या वर्षीचा पुरस्कार हा मला तुमच्याच हस्ते द्यायचा आहे. माझ्यासारख्या कार्यकर्त्याला अभिमान आहे की आज हा पुरस्कार माझ्या हस्ते आमच्या आईंना मी दिला आहे. या कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टीचे नेते विक्रांत पाटीलजी, आमचे महामंत्री राजेश पांडेजी, आपले लोकप्रिय आमदार मनोज घोरपडेजी, धैर्यशील कदमजी, विक्रम पावसकरजी, सुनील काटकरजी, प्रियाताई शिंदेजी, विठ्ठलजी वाडकेटवार, भीमरावजी पाटील, संपतराव माने, वासुदेवराव माने, अंजलीताई जाधव, संताताई घोरपडे, संतोषजी कंसे, राहुलजी शिवनामे, या ठिकाणी आमचे या ठिकाणी उपस्थित आमच्या मंगलाताई घोरपडे, समताताई घोरपडे, तेजस्विनीताई घोरपडे, संग्राम घोरपडे, घोरपडे, अनेक मान्यवर या ठिकाणी आहेत. खरं तर काही मान्यवर या ठिकाणी समोर आहेत. त्याचे मी मला 3 वाजता पुन्हा इथनं पुढच्या शिराळ्याच्या कार्यक्रमाला जायचं असल्यामुळे उशीर झाल्यामुळे क्षमा मागतो. मी वेळ दिला होता पण उशीर आला, कारण मी मधात एक कार्यक्रम करावा लागला. जयकुमार गोरेजी यांचे वडील गेल्यामुळं त्यांनाही श्रद्धांजली द्यावी लागली. त्या ठिकाणी जाणे आवश्यक असल्यामुळे उशीर झाला, त्याबद्दल मी सर्वांनी क्षमा मागतो. खरं तर या ठिकाणी आदर्श माता पुरस्कार जे आमच्या आईंना दिलाय ते आमच्या आई मंगलाताई घोरपडेजी, विजयताई जांभेकरजी, ललिताताई केशवजी या आमच्या आईंनी समाजामध्ये समाजाच्या शेवटच्या व्यक्तीकरता
आदर्श, संस्कारी आणि सुसंस्कृत परिवार घडवण्याकरता आणि आपलाच परिवार नाही, परिवाराच्या माध्यमातून अनेक समाजसेवी या राष्ट्राकरता, या महाराष्ट्राकरता अत्यंत आदर्श काम केल्यामुळे त्यांना आज त्याची निवड झाली. खरं तर मी या ठिकाणी चित्रकलाताई माने यांचं मनापासून आभार मानतो, अभिनंदन करतो की हा एक जो उपक्रम त्यांनी हातात घेतला आहे, या संस्थेने हातात घेतला आहे, हा उपक्रम एक नाविन्यपूर्ण उपक्रम म्हणून या महाराष्ट्राला ओळखता येईल. कारण अशा उपक्रमामध्ये कुठली संस्था पुढे जात नाही, पण आमच्या आदर्श मातांना त्या ठिकाणी पुरस्कार देणे आणि त्यांच्या जीवनाचं सार्थक त्यांनी काय केलं आहे यांचा उजाळा समाजासमोर आणण्याचं कार्य चित्रकलाताई माने आपण करतायत. खरं तर या ठिकाणी ज्यांना पुरस्कार दिला आहे ते त्यांचं व्यक्तिमत्व पूर्ण महान आहे. त्याबद्दल आमच्या मानेताईंनी मांडलं आहे प्रास्ताविकामध्ये की आमच्या या ठिकाणी मंगलाताई घोरपडेजींनी त्यांचं आयुष्य कसं काढलं, त्यांचा आदर्श काय आहे, सुमतीताई जांभेकरांनी त्यांनी या ठिकाणी जो मांडलं, या ठिकाणी ललिताताई केशव यांनी आपलं काम कसं समाजापुढे, देशापुढे, समाजापुढे आणि आपल्या भागामध्ये पुढे आणलं त्यांनी त्या ठिकाणी आपल्या सर्वांना त्यांनी अवगतीला मांडणी केली आहे. त्यामुळं मी त्यांचा आदर्श जो आपल्यासमोर आलाच आहे, समाजासमोर आला आहे, त्या व्यासपीठासमोर आला आहे आणि तुमच्यासमोर आला आहे. खरं तर या सर्व कर्तृत्वाला, व्यक्तिमत्वाला आपण स्वतःचा नमन करत असताना त्यांचे आशीर्वाद, त्यांचे संस्कार, कारण जो पुरस्कार मिळाला आहे ते आदरणीय व्यक्तिमत्व आहे, आमच्या आई आहे, त्यांच्या संस्कारामधला एक टाचणीवर जरी आपण भाग उचलला, त्यांच्या संस्कारामधला, त्यांच्या वागण्यातला, त्यांच्या बोलण्यातला, त्यांच्या संस्कृतीमधला टाचणीवर जरी काम आपण भाग उचलला तरी आपल्या जीवनामध्ये एक आदर्श कार्य आपण करू शकतो. इतकं मोठं आदर्श कार्य आमच्या मंगलाताईंनी केलं आहे, सुमतीताईंनी केलं आहे, ललिताताईंनी केलं आहे. आणि त्यामुळे हा पुरस्कार घेताना, पुरस्कार स्वीकारताना कार्यक्रम काय केले करताय, चित्रलेखाताई माने यांनी या कार्यक्रमाची रचना कशा करता केली आहे. या ठिकाणी बसलेल्या माझ्या लाडक्या बहिणी, लाडके भाऊ यांनी आपल्या जीवनामध्ये एक तरी आदर्श कार्य जे मंगलाताईंच्या जीवनातलं घ्यावं, एक तरी आदर्श कार्य सुमतीताईंच्या जीवनातलं घ्यावं, एक तरी आदर्श कार्य आपल्या ललिताताईंच्या जीवनातलं घ्यावं, जेणेकरून आपला परिवार, आपला परिसर, आपला समाज शेवटी प्रत्येक व्यक्तीला जन्म मृत्यू आहे, पण आपलं जीवन असं जगलं पाहिजे. मनुष्य किती जगला याला अर्थ नाहीये, तो कसा जगला याला अर्थ आहे. आणि म्हणून जन्म मृत्यूच्या या फेऱ्यामध्ये आपल्या असं कार्य व्हावं ज्यांचा सन्मान या ठिकाणी आपल्या जीवनामध्ये तुम्ही करावा. असं कार्य आपण सर्वच करू शकतो. याकरता आपण सर्वांनी समाजाकरता माझं काहीतरी घेणं आहे, समाजाला मी काही देऊ शकतो का, या दृष्टीने जर आपण विचार केला तर आपल्या परिवाराच्या बाहेर जो असा एक परिवार आहे ज्या समाजाला आधाराची गरज आहे, तो आधार या ठिकाणी निश्चितपणे निर्माण करण्याकरता या पुरस्काराचं आयोजन या ठिकाणी आहे असं मी या ठिकाणी समजतो. आणि म्हणून आपण आईचा जेव्हा उल्लेख करतो तेव्हा आईच्या शब्दामध्ये खरं सारा विश्व आहे आणि संपूर्ण जगाचं जगणं आणि आयुष्याचे संपूर्ण सुमधुर गाणे त्या आईच्या जीवनातलं आपल्याला खऱ्या अर्थाने आपल्या जीवनात घडत असतं. आज मला त्याची भाग्याचा क्षण आहे की मला चित्रलेखाताई माने की आपण हा सत्कार माझ्या हस्ते घडवून आणला. मलाही त्याचं पुण्य मिळालं, कारण आईचं जेव्हा पुण्य मिळतं तेव्हा माणसाच्या हातात 4 चांगले कामं होतात. आणि म्हणून हा जो सहवास आपण मला मिळवून दिला आहे सत्काराचा, त्याबद्दल मी आपले आभार मानण्याकरता या ठिकाणी आलो आहे. मला या ठिकाणी आईच्या नावानं जर काही गोष्टी बोलायचं असलं या ठिकाणी आयोजकांनी बोलले आहे, तर मी या ठिकाणी एवढंच सांगेन, आई एक नाव असतं, घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं. आई असतो एक धागा, बाकीला उजेड दाखवणारी समयतील जागा, असंही आईचा उल्लेख आपण या ठिकाणी खऱ्या अर्थाने एका लेखकाने केला आहे. आणि म्हणून या लेखकाने जे सांगितलं आईबद्दलचं, हे आईबद्दलचा आपलं प्रेम, आपला विश्वास हा आयुष्यबद्दल कायम राहिला तर निश्चितपणे आपल्याला आपल्या घराचा जो गाडा आहे, आपल्या परिवाराचा संस्काराचा गाडा पुढे नेण्यासाठी त्या ठिकाणी काम करता येईल. खरं तर ज्यांनी सामाजिक सुधारणा केल्या आहेत, शिक्षणाकरता, महिला हक्काकरता, परोपकाराकरता, सांस्कृतिक कार्याकरता, महिला सक्षमीकरणाकरता आणि शिक्षण आणि आरोग्य सेवा
या सर्व विषयात त्यांनी अपार काम केलं आहे. अशा अनेक आईचा त्या ठिकाणी शोध घेऊन माननीय आपल्या चित्रलेखाताईंनी आतापर्यंत त्या संस्थेने 25 कार्यक्रम केले आणि आमच्या महिला भगिनींना सत्कार करून त्या ठिकाणी त्यांच्या जीवनामध्ये त्याने केलेल्या कार्याचा उजाळा दिला आहे. खरं तर माननीय कुटुंबाची आपल्याला माहिती आहे की या ठिकाणी या पंचकृषीमध्ये ज्या पद्धतीने त्यांनी आपल्या जीवनाचे संस्कार लोकांना दिले आहेत. आपलं या ठिकाणी हे सरदार घराणं आणि शिक्षणापासून सामाजिक दायित्वापर्यंत सर्वत्र या घराण्याचा सुगंध या महाराष्ट्रात पसरलेला आहे. पंचकृषीमध्ये चित्रलेखाताई माने आपल्या परिवाराचा ज्या पद्धतीचा मान सन्मान आहे आपल्या सर्वांकरता अभिनंदनाची गोष्ट आहे. या त्या ठिकाणी चित्रलेखाताई मानेजी हा संस्कार पुढे नेत आहे. माने परिवाराने आणि या सरदार घराण्यांनी या ठिकाणी एक व्यक्तिमत्व किंवा आपलं या ठिकाणी जे तळ तयार केला आहे, स्थान तयार केलं आहे, त्या स्थानाला चित्रलेखाताई पुढे देत आहे. याकरता मला त्याचं अभिनंदन करायचं आहे. या घराण्यातील आपण सांगितलं चित्रलेखाताई की आपण आपल्या महाराणी जमनाबाई गायकवाड यांचं एक त्या ठिकाणी स्मारक व्हावं, त्याचं डिझाईन असं असावं, ज्या ठिकाणी आमच्या महिलांना समाजाच्या या 21व्या शतकामध्ये आदर्श महिला घडवण्याकरता त्या ठिकाणी एक संस्कार केंद्र असावं, त्या ठिकाणी महिलांच्या उत्थानाचे कार्यक्रम असावे, केंद्र सरकार राज्य सरकारच्या सर्व योजनांचा आढावा त्या ठिकाणी व्हावा. मी निश्चितपणे आपल्याला सांगेल की जागेचा काही प्रश्न नाही. मी महसूल मंत्री असल्यामुळं निश्चितपणे या संस्थेला जागा देण्याकरता मी त्याकरता लागणारी सर्व क्षमता माझी माननीय मुख्यमंत्र्यांशी बोलून आपल्या त्या ठिकाणी करून देण्याचा प्रयत्न करेल. निश्चितपणे आज जे या ठिकाणी आपण म्हणलं की आदर्श माता करता, आदर्श माता घडवण्याकरता, आदर्श मुली घडवण्याकरता, आदर्श समाज घडवण्याकरता आणि आपल्या महाराणी जमनाबाई गायकवाड यांचा जो जीवन कार्य आहे त्या जीवन कार्यातून प्रेरणा घेऊन या ठिकाणी अनेक तुमच्या जीवनामध्ये क्रांतिकारी महिला बनण्याकरता जे आपल्याला एक चांगलं स्मारक या ठिकाणी पाहिजे आहे त्याबद्दल निश्चितपणे मी माननीय मुख्यमंत्र्यांकडे हा प्रस्ताव नेईलच. आणि या प्रस्तावावर नुसतं बोलण्याकरता बोलण्याचं नाही आहे, पण आपला मला स्वभाव माहिती आहे की एखादी बाब जेव्हा आपण विचारात आणतात की आपल्या चित्रलेखाताई करूनच घेतात, त्यामुळे निश्चितपणे आपला प्रस्ताव आपण सरकारकडे देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करू. मी या ठिकाणी जास्त वेळ देणार नाही कारण मला अनेक कार्यक्रम आहेत. मी एवढंच सांगेन की महाराष्ट्र सरकार आणि केंद्राचं सरकार दोन्ही सरकार हे डबल इंजिन सरकार समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कार्याकरता आपण त्या ठिकाणी काम करतो आहे. मागे प्रधानमंत्री मोदीजींनी विकसित भारताचा संकल्प केला आहे. 2047चा जगातला सर्वोत्तम भारत करण्याचा संकल्प माननीय मोदीजींनी केला आहे. आणि मोदीजींनी आपल्या लाडक्या बहिणींना, आमच्या महिलांना प्रथम संधी या ठिकाणी दिली आहे. खरं तर आज लेक लाडणीच्या माध्यमातून, महिला उद्योगीच्या माध्यमातून, स्वर्णिम योजनेच्या माध्यमातून अनेक योजना आमच्या लाडक्या बहिणीकरता, लाडक्या भावांकरता, लाडक्या बहिणीकरता या ठिकाणी आहे. आणि मी तुम्हाला वचन देतो, कोणी काही सांगितलं, कोणी किती संभ्रम केले चित्रलेखाताई, पण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी आमच्या लाडक्या बहिणीला शब्द दिला आहे की जोपर्यंत भारतीय जनता पार्टीचं आमचं महायुतीचं शासन या महाराष्ट्रामध्ये आहे तोपर्यंत आमच्या लाडक्या बहिणींना जी योजना आहे त्या लाडक्या बहिणीच्या सर्व योजना या पुढे सुरू राहतील आणि त्या योजना पुन्हा मजबूत करण्याचं काम आमचं सरकार केल्याशिवाय राहणार नाही, आपलं सरकार केल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे कुठल्याही लाडक्या बहिणींनी देवेंद्र फडणवीसजींच्या सरकारमध्ये असुरक्षित राहण्याची गरज नाही. आमचं सरकार गतिमान सरकार आहे. देवेंद्र फडणवीस सरकार, आमचं सरकार गतिमान सरकार, पारदर्शी सरकार आहे. आणि त्यामुळं कोणत्याही परिस्थितीमध्ये माननीय पंतप्रधान मोदीजी आणि माननीय देवेंद्रजींनी घेतलेल्या योजना आणि जो निवडणुकीच्या काळात आम्ही संकल्प दिला होता तो संकल्प आम्ही पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. ज्या 45 विषयावर आम्ही काम सुरू केलेलं आहे महाराष्ट्रामध्ये, हा महाराष्ट्र विकसित महाराष्ट्र झाल्याशिवाय राहणार नाही. विकसित महाराष्ट्राचा संकल्प माननीय देवेंद्र फडणवीसजींनी केला आहे. त्या संकल्पाला साजेसं काम आमचं सर्व मंत्रिमंडळ करणार आहे, माननीय देवेंद्रजी करणार आहे. मला खरं तर कराडच्या सर्व जनतेचे आभार मानले पाहिजे. तुमचा सर्वांना नतमस्तक आभार मानतो. या ठिकाणी एक चांगला कर्तृत्ववान कार्यकर्ता मनोज घोरपडे सारखा एक कार्यकर्ता महाराष्ट्राच्या विधानमंडळामध्ये आपण त्या ठिकाणी निवडून देण्याचा आपण सर्वांनी मोठा आमच्यावर सर्वांनी एक प्रकारचा कर्तव्य केला आहे. कारण भारतीय जनता पार्टीने जेव्हा मनोज घोरपडेला
या ठिकाणी विधानसभेचं तिकीट दिलं तेव्हा आम्ही तुमच्या समोर एकच सांगितलं होतं की माननीय प्रधानमंत्री मोदींच्या मार्गदर्शनाखाली राज्याचे नेते देवेंद्र फडणवीसजी, एकनाथ शिंदेजी, अजितदादा पवारजी, आम्ही सर्व लोक महाराष्ट्राच्या विकासाकरता काम करणार आहोत, कराडच्या विकासाकरता काम करणार आहोत. या कराडला विकसित कराड करण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि मला विश्वास आहे की ज्या पद्धतीने आपण मनोज घोरपडे यांना निवडून दिलाय, मी तुम्हाला दाव्याने सांगतो, मी 22 वर्ष झाले विधानमंडळामध्ये आहे. मी देवेंद्रजी, नितीन गडकरी आम्ही नागपूरवरून येतो. खरं तर मी तुम्हाला दाव्याने सांगतो, मनोज घोरपडेजींनी ज्या पद्धतीने काम सुरू केलं आहे, आज मंत्रालयाच्या 7 मजल्याच्या इमारतीवर खालीवर जाऊन त्या ठिकाणी प्रत्येक टेबलवर जाऊन आपल्या विधानसभेमध्ये महाराष्ट्र सरकारच्या, केंद्र सरकारच्या सर्व योजना आपल्या विधानसभेत आल्या पाहिजे, विधिमंडळाच्या गोल इमारतीमध्ये आपल्या भागाचे प्रश्न मांडले गेले पाहिजे, याकरताची धडपड मनोज घोरपडेंनी सुरू केली आहे. मी तुम्हाला दाव्याने सांगतो, जेव्हा वर्षभरानंतर महाराष्ट्रातल्या उत्कृष्ट आमदारांचं सर्वेक्षण होईल, त्या सर्वेक्षणामध्ये मनोज घोरपडे असल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास त्या ठिकाणी मला आहे. आणि म्हणून या ठिकाणी खऱ्या अर्थाने तुम्ही जे मताचं कर्ज आम्हाला दिलाय, मताचं दान म्हणून पडून खूप लोक गेले, पण भारतीय जनता पार्टीने मताचं कर्ज घेतलेलं आहे. मताचं दान म्हणून पडून जाणारे आम्ही लोक नाही आहोत, मताचं कर्ज म्हणून आम्ही स्वीकारलेलं आहे. आणि मनोज घोरपडे पुढचे 5 वर्ष केंद्र राज्य सरकारच्या संपूर्ण योजना आपल्या मतदारसंघामध्ये आणून आपल्या मताचं कर्ज जे आमच्यावर आहे ते आम्ही सोडवण्याचा नक्की प्रयत्न करू. त्याकरता मनोज घोरपडेच्या मागं संपूर्ण महाराष्ट्र सरकार, मोदींचं सरकार हे पाठीशी खंबीरपणे उभं आहे आणि त्यामुळे त्यांना प्रचंड पाठबळ या महाराष्ट्र सरकारचं आहे. आमच्या चित्रलेखाताई माने या खऱ्या अर्थाने या कठीण परिस्थितीमध्ये त्यांनी काम केलं. रहिमतपूर सारख्या गावामध्ये त्यांनी त्या ठिकाणी या शहरामध्ये या पंचक्रोशीमध्ये ज्या पद्धतीने त्यांनी आपला जीवन समर्पित केलं आहे, मी सुद्धा आपल्याला वचन देतो चित्रलेखाताई, मंत्रालयामध्ये तुम्ही जो कागद आणाल, जी बाब सरकारला तुम्ही आणाल, जी बाब सरकारच्या निर्देशनात आणाल, माझ्या निर्देशनात, मुख्यमंत्री महोदयाच्या निर्देशनामध्ये आणाल, तुम्ही मंत्रालयातून कधी परत जाणार नाही, या सरकारमधून तुम्ही कधी परत जाणार नाही. तुम्ही आणलेला प्रत्येक कागद, तुम्ही आणलेला प्रत्येक प्रश्न हा महाराष्ट्र सरकार सोडल्याशिवाय राहणार नाही. कारण मला याच्याकरता माहिती आहे, कारण तुम्ही आतापर्यंत जे प्रश्न सरकारसमोर मांडले किंवा भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष म्हणून मला जे काही आतापर्यंत तुम्ही मांडलं, कधी चित्रलेखाताईंनी स्वतःच्या संस्थेचं किंवा स्वतःचं कार्य माझ्या समोर मांडलं नाही. त्यांचं कार्य समाजाकरता आहे, या पंचक्रोशी करता आहे, आपल्या समाजाकरता, आपल्या गरीब माणसाकरता आहे. त्यामुळे चित्रलेखाताईंचं काम आम्ही पुढे नेणार आहोत. ज्या चित्रलेखाताई आम्हाला सांगतील ते काम आम्ही पुढे नेऊ आणि या समाजाला, या भागामध्ये, रहिमतपूर सारख्या भागामध्ये जे काही प्रश्न असेल ते सोडवण्याकरता आम्ही सारे प्रयत्न करू. ताई, आपण समाजाकरता काम करताय, महिला बचत गटाकरता काम करताय, महिलांच्या सन्मानाकरता काम करताय आणि त्यामुळं खऱ्या अर्थाने आपण सर्वांनी चित्रलेखाताई मानेंच्या या त्या ठिकाणी मजबूतीला साथ द्यावी, त्यांनी घेतलेला वसा पुढे न्यावा. आणि मी एवढंच सांगेन की चित्रलेखाताईंच्या मागे आम्ही पूर्ण भारतीय जनता पार्टीचं, महाराष्ट्राचं संपूर्ण युनिट त्यांच्या पाठीशी आहोत. त्यांनी केलेल्या प्रत्येक प्रयत्नाला आपली साथ आहे, त्यांनी घेतलेल्या प्रत्येक कार्याला आपली साथ आहे आणि त्यामुळे त्यांच्या मनात जे आहे या ठिकाणी आमचं एक मोठं स्मारक झालं पाहिजे, ते सुद्धा स्मारक होण्याकरता आम्ही पूर्ण या ठिकाणी खर्च करू, पूर्ण मदत करू. माननीय मुख्यमंत्र्यांची मी आज बोलेल. या ठिकाणी मी एवढंच सांगेन की या ठिकाणी मला एका आज सकाळच्या कुठल्या तरी पुस्तक वाचत असताना आईबद्दल एक चांगलं केलं गेलं. आई खरंच काय असते? लंगड्याचा पाय असते, वासराची गाय असते, दुधावरची साय असते, लेकराची माय असते, आई असते जन्माची शिदोरी, ती सरती नाही आणि तुरतही नाही, अशी आई असते. खऱ्या अर्थाने एक या कवीने फार सुंदर लिहिलेला आहे. आणि म्हणून चित्रलेखाताई, तुम्ही जो कार्यक्रम केला आहे, हा कार्यक्रम किती लोक याला आहेत त्याला अर्थ नाही आहे. या कार्यक्रमाची उंची फार मोठी आहे. या कार्यक्रमाची उंची इतकी मोठी आहे की महाराष्ट्र याची दखल घेईल इतका मोठा कार्यक्रमाची उंची आहे. त्यामुळे मी तुमच्या सर्वांचे अभिनंदन करतो. या ठिकाणी विक्रम पावसकरांनी ज्या पद्धतीचा प्रश्न माझ्यासमोर मांडलेला आहे, त्यांनी म्हटलं आहे की रहिमतपूर या गावाचं नामांतर रघुनाथपूर व्हावं, रहिमतपूरचं रघुनाथपूर व्हावं. विक्रम, आपण औरंगाबादचं संभाजीनगर केलं,
अहिल्यानगर केलं. आता मी आज तुला शब्द येतो की आजच मी माननीय मुख्यमंत्री मोदयांची बोलेल आणि रहमतपूरला रघुनाथपूर कसं करता येईल याकरता हा प्रश्न मी सरकारसमोर मान्य देवेंद्रजींची बोलेल. आणि विक्रम ज्या मनात आहे ते सर्व जनतेच्या मनात आहे. काही काळजी करू नका. कळत आहे ना सर्वांनी हात करून आहे. कळत आहे ना. सांगेल निश्चितपणे आपल्याला पुन्हा जाऊ. पुन्हा एकदा आपण सर्वांनी या उत्कृष्ट कार्यक्रमाला प्रचंड वृत्ती असलेल्या कार्यक्रमाला मला बोलवलं त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद साहेब. भारतीय जनता पार्टीच्या प्रवाहामध्ये पक्षप्रवेश करण्यास इच्छुक असलेले आमचे सर्व कार्यकर्ते आपल्या शोभास आपण त्यांना पक्षप्रवेश देण्याची आपणास विनंती आहे. सन्मानित जगदीश गायकवाड राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट जिल्हा उपाध्यक्ष सामाजिक न्याय यांनी आज आपल्या या विचारसरणीत अंगू करून आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत आहेत. आमचे दुसरे मंत्री आपल्या पक्षामध्ये जाहीर प्रवेश त्यांच्या समवेत ज्येष्ठ नेते हनुमंतराव जाधव यांनाही आपण पक्षप्रवेश देतोय. सन्मान्य मनोजी गायकवाड, सुरेश भोसले गुरुजी वेळू, सन्मान्य पवनराव भोसले वेळू, श्रीधर देवकर वेळू या सर्व मंडळींना आपण आपल्या शोभास पक्षप्रवेश देत आहात. त्या समवेत दिलीपराव खरात, अरविंद कांबळे, अशोकराव कांबळे, रोहित खंडाई, नित्यानंद कांबळे, साहिल कांबळे, जयसिंग खरात आणि राहुल कांबळे या सर्व मान्यवरांचा जाहीर पक्षप्रवेश या सुंदर सोहळ्यात आभार व्यक्त करतायत आमच्या सर्वांच्या मार्गदर्शिका आणि माऊली एज्युकेअरच्या मॅनेजिंग डायरेक्टर माननीय सौभाग्यवती प्रियांका कदम मॅडम आपणास विनंती. पदाच्या जुळल्या रेषेने गाठली मंत्रिमंडळी सगळे सोहळे जमलेल्या पूर्व कार्यासाठी उपस्थिती आपली खास आहे. आमच्यासाठी आशीर्वाद राहू दे सदैव असेच आमच्यासाठी या कार्यक्रमाला राजेश पांडे साहेब, प्रियाताई महेश शिंदे व आपल्या इथे उपस्थित असलेल्या आदर्श माता म्हणजे अंगदताई घोरपडे, माननीय श्री सुमती जांभेकर, आपल्या सर्वांची भोजनाची व्यवस्था भोजन कक्षामध्ये बसते व्हिडिओ आहे संपत आहे समोर. लाईट फिरू द्या. लाईट फिरू पाठीमागे येणार ना इकडे लाईट नाही झालं.
आलो निघतोय ना. थँक्यू. नमस्कार. कार्यक्रमाच्या छान वाटलं.